नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, लातूर पॅटर्न मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। श्रावण महिन्यामध्ये लातूर पॅटर्न मधली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती सर्व विद्यार्थ्यांनी एक्सपिरियन्स केलीच असेल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एक अशा विद्यार्थ्याची एक थोडी शॉर्ट जर्नी आणि जो आता नीटची तयारी करत आहे, पण त्यांनी त्याची जी रूम आहे ती इतकी पॉझिटिव्हिटीने भरून टाकलेली आहे ज्याच्यामुळे त्याच्या अभ्यासामध्ये खूप जास्त मन लागत आहे आणि तो विद्यार्थी क्लासचा टॉपर पण आहे। आणि त्यांनी रूम मध्ये म्हणजे ते दोन भाऊ राहतात रूम मध्ये, एक त्याचा सक्का भाऊ, आणि त्यांची जर्नी तर इतकी इन्स्पायरिंग आहे। नीट झाल्यानंतर त्यांची मेन जर्नी कव्हर करूयात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की त्यांनी कशा पद्धतीने एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट बनवलं आहे रूम मध्ये अभ्यास करण्यासाठी। हे जे पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आहे ते त्याला अभ्यासामध्ये खूप जास्त मदत करतं ते, कारण त्यांनी स्वतः सांगितलेलं त्याच्या लाईफमध्ये खूप चेंजेस आलेले आहेत बिफोर तशा पद्धतीचा सेटअप बनवल्यानंतर आणि आफ्टर। कारण खूप सारे विद्यार्थी असं म्हणतात की फक्त नोट्स, टीचर्स आणि ते शिकणं हेच गोष्टी मॅटर करतात अभ्यास करण्यामध्ये, पण तुमचा एन्व्हायरमेंट पण तेवढाच महत्त्वाचा आहे। आणि लातूर एक पवित्र ठिकाण आहे, सर्वांना माहीतच आहे। तर आता जाणून घेऊयात आपण की कशा पद्धतीने त्यांनी रूम त्याची सेटअप केलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहिलं तर रूम कशा पद्धतीने यांनी सेटअप बनवला आहे तुम्हाला दाखवतोय। पहिल्यांदा हा स्टडी टेबल पाहू शकता तुम्ही। हा स्टडी टेबल जवळपास खूप असा एक पोर्टेबल टेबल आहे, सोबत एक चेअर घेतलेली। आणि अशा पद्धतीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी एका विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये सगळ्यांनाच आदर्श मानलं पाहिजे सगळ्यांनीच, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्याने स्वतःच्या टेबलवर ठेवला आहे। कारण हा जो फोटो बघितल्यानंतर आयुष्यामध्ये आपण काहीही करू शकतो, कितीही आपली परिस्थिती कशीही असली तरी, तर ते शिकवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा यांचा फोटो म्हणजे यांना आदर्श मानून तो विद्यार्थी अभ्यास करत आहे सध्या। आणि काही त्याच्याकडे या पद्धतीने असं दाखवलेलं आहे। आणि एक स्टडी लॅम्प पण यांनी ठेवलेला आहे, झूम करून दाखवा जरा। त्याला नुसतं टच केलं तरी अशा पद्धतीने 3 पद्धतीच्या लाईट लागतात। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल याने एवढा तामझाम वगैरे केला, याला मार्क्स तरी पडतात का नाही टेस्टमध्ये? तर तुम्हाला सांगू इच्छितो की ह्याला 690, 710, 705 मार्क्स पडतात। हा माझा अत्यंत क्लोज मित्र आहे आणि मी स्वतः त्याचे मार्क्स तेवढे पडतात का नाही ते पाहिलेलं आहे, व्हेरीफाय केलेलं आहे। याचा स्ट्रगल खूप क्लोजनी पाहिलेला आहे मी। आणि काय झालंय ते आता नीटचा पेपर झाल्यानंतर तुम्हाला समजेलच की लातूर ट्युशन एरियामधला हाच टॉपर असणार आहे। तर अशा पद्धतीने नोट्स वगैरे केलेले आहेत। आता इकडनं दाखवा तुम्ही बॅक साईडने या कॅमेरा पर्सन। तर या ठिकाणी असे कोट्स लावलेले आहेत, यू आर बॉर्न टू विन, यू आर बॉर्न टू लर्न, म्हणजे अशा पद्धतीचे कोट्स लावले। देअर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्ड वर्क, डिसिप्लिन, ॲम्बिशन, अशा पद्धतीने असे हे जे शब्द बघितल्यानंतर त्याला एक वेगळीच एनर्जी भेटते, एक वेगळंच मोटिवेशन भेटते। त्याच्यानंतर तुम्ही इथे लाइटिंग पाहू शकता, म्हणजे इतकं एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आहे ना। इथं आल्यानंतर मला पण असं वाटतं की यार आता आपण काहीतरी अभ्यास करावा, काहीतरी जोशमध्ये यावं। आणि ह्याने डेली रुटीन पण याने इथं लावलेलं आहे, तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने प्रत्येकाचा डेली रुटीन वेगळा असतो। असं मी तुम्हाला म्हणत नाही की ह्याचा फॉलो करा, कारण ह्याचा डेली रुटीन खूप खतरनाक आहे। 24 तास फक्त पुस्तकामध्येच असतो विद्यार्थी। तर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे यांनी आर्ट लावलेले, इट्स ऑल इन युअर हँड्स, म्हणजे तुमच्याच हातामध्ये स्वतःच्या। हनुमान चालीसा म्हणजे सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती मला ह्या रूममध्ये अशी वाटली की एक पवित्र अशी हनुमान चालीसा। हे खूप पॉवरफुल मंत्र आहे, एक पॉवरफुल ज्याला आपण म्हणतो ना एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार करण्याचं, ते म्हणजे हनुमान चालीसा यांनी लावलेली। तर आता तुम्हाला ह्याचं मी एक अजून वर तुम्ही पाहू शकता, वर दाखवा। तर इथं पाहू शकता म्हणजे APJ अब्दुल कलाम यांच्या कोट्स लावलेले आहेत, शाहू महाराजांचे फोटो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। हा विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप जास्त मनापासून मानणारा विद्यार्थी आहे, कारण सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जर्नी कशा पद्धतीने राहिलेली आहे। याच्यानंतर हे काही बुकलेट्स वगैरे असू शकतात,
म्हणजे जे बायोलॉजीचे एक्स्ट्रा बुक्स आहेत. आता फॉर एक्झाम्पल त्यानंतर असे बुक्स पण आहेत वेगवेगळे. फॉर एक्झाम्पल हे बुक पाहू शकता, ॲटॉमिक हॅबिट्स. तुम्हाला पण जर कुठलीही सवय लावून घ्यायची असेल किंवा लाईफमध्ये काहीतरी चेंज आणायचं असेल, लूपमध्ये तुम्ही फसलेला असताल, तर हे बुक यूज करा. मी पण हे बुक वाचलेलं आहे आणि खूप फरक पडलेला आहे मला माझ्या लाईफमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही बायोलॉजीच्या बुक्स पाहू शकता. आता हे काही बुक्स आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये पिअर्सन आहे समजा, तर एकदम असं वाटतं की यार खरंच आपण टॉपवरच्या रूममध्ये आलेलो आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वॉच. एक आपल्या घरामध्ये किती वाजता उठलेत काय हे टाईम टेबल पाहण्यासाठी वॉच असलीच पाहिजे. तर त्याच्यानंतर आपण इकडं अलीकडे येऊयात, तर इथं पाहू शकता एक फ्रेम लावलेली, म्हणजे अशा पद्धतीची रूम मी अख्ख्या लातूरमध्ये कधीच पाहिलेली नाही. ही त्याचा दुसरा भाऊ राहतो, म्हणजे ते दोघं सोबत राहतात, तर त्याचं हे कडचं टेबल आहे. सर्वप्रथम ही फ्रेम पाहू शकता. ॲक्सेप्ट युअर पास्ट विदाउट रिग्रेट, हँडल युअर प्रेझेंट विथ कॉन्फिडन्स अँड फेस फ्युचर विदाउट फिअर. म्हणजे तुम्हाला समजतंय का हे कोटमधनं किती मोठा मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर हे तर एक त्याचा रिलेटिव्हचा फोटो लावलेला आहे, जो की त्याचा सक्का म्हणजे थोडा भाऊ आहे त्याचा, संकेत नावाचा. तो आता MD करतोय ना, MD करतोय तो, त्याची ही. आणि त्याचा फोटो एक इन्स्पिरेशन म्हणून लावलेला आहे. आपल्या पण लहान भावांनी बहिणींनी आपला फोटो इन्स्पिरेशन म्हणून स्वतःच्या रूममध्ये लावला पाहिजे. हे प्रत्येक म्हणजे तर मला पण वाटतं की माझा पण फोटो कोणीतरी फ्रेम करून लावला पाहिजे. त्यासाठी मी पण खूप मेहनत करत आहे. तर आता हा दुसरा त्याचा म्हणजे भाऊ आहे, तो पण तसाच पद्धतीचा टॉपर आहे. तर त्यांनी पण स्ट्रॅटेजी बनवलेली आहे. त्याचं तर एक खूपच त्याने जर्नल तयार करण्याची त्याला सवय. बघा आता 16 ऑगस्ट आज मला चांगलं म्हणजे कसं मराठीमधलं अक्षर काही काहींचं ओळखता येत नाही. सकाळचा ब्रेक वगैरे म्हणजे कशा पद्धतीचं. आता ह्याने कसं काय पर्सनल गोष्टी लिहिल्यात ते मला वाटतं वाचू नयेत. पण हे दोघं पण भाऊ खूप अभ्यास करतात. म्हणजे त्यांनी पण याचं डेली इथं शेड्यूल लावलेलं आहे. त्यांनी इथं टार्गेट ठेवलेलं आहे. हे क्लोज घ्या टार्गेट, इकडे घ्या. त्याचे 2 रिव्हिजन झाले पाहिजेत दिवाळीपर्यंत. म्हणजे हे ISO कमी करा जरा, झूम करून घ्या. 2 झाले पाहिजेत रिव्हिजन्स. हे कोर्स दाखव बरं. माग घे आता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आत्ताच पाहिलं की कशा पद्धतीने एका टॉपरची रूम लातूर ट्युशन एरियामध्ये आहे. अशा पद्धतीची जी रूम तुम्हाला करायची गरज नाही आहे. म्हणजे कसं काय कायची पॅशन असते, तर त्यांनी स्वतःचं एक वेगळं इन्व्हायरमेंट तयार करण्यासाठी अशी रूम बनवली आहे. तुमचं पण जर रूम मालक किंवा त्या गोष्टी अलाव करत असेल तर तुम्ही डेफिनेटली या गोष्टी. थँक्यू सो मच.